एखाद्या नात्यात असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या डोक्यामध्ये एकदा संशयाचं भूत शिरलं की ते नातं अगदी संपुष्टात येतं असं म्हटलं जातं। तसंच काहीसं पुण्यामध्ये सुद्धा घडलं। अगदी जिगरी मित्र असणाऱ्या दोघांपैकी एकाच्या डोक्यात असा काही संशय भरला की थेटपणे हा संशय दुसऱ्याच्या जीवावरती बेतला। अगदी थोडक्यात हे सगळं प्रकरण होता होता टळलं असं म्हणावं लागेल। संपूर्ण घटना काय आहे हे समजून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। ही घटना 14 मे रोजी पुण्यातल्या कात्रज आंबेगाव बायपास रोडवरती असलेल्या स्वामी नारायण मंदिराच्या समोर घडलेली आहे। घडलेलं असं होतं की संध्याकाळच्या वेळेस कार चालक असलेले दोन मित्र कारमध्येच पार्टी करण्यासाठी बसलेले होते। दोघांची नावं अशी आहेत की तेजस पवार आणि संदीप घोडके। हे दोघे सुद्धा एकमेकांचे चांगले मित्र आहेत, ड्रायव्हर म्हणून काम करतात। दोघांपैकी एकाच्या गाडीमध्ये मद्यप्राशन करायचं आणि पार्टी करायची, चिल मारायचं यासाठी हे दोघे जण बसलेले होते। थोडंसं ड्रिंक सुद्धा केलेलं होतं। नंतर मात्र यापैकी जो तेजस पवार आहे त्याच्या डोक्यात अचानक असं आलं की आपली जी पत्नी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे, ती आपलाच मित्र असलेल्या संदीपच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, ती त्याच्याशी बोलते आणि ती कुठे आहे, काय आहे वगैरे हे सगळं संदीपला ठाऊक असणार, पण तरी सुद्धा तो आपल्याला हे सगळं सांगत नाही। म्हणजे या दोघांची काहीतरी मिलीभगत आहे असं त्याला अचानकच वाटलं आणि याच गोष्टीवरून या दोघांमध्ये प्रचंड वाद झाले। अर्थात संदीप असं म्हणत होता की मला याविषयी काही माहिती नाहीये, पण याचं असं म्हणणं होतं की नाही, तू माझ्या पत्नीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेस आणि तिच्या बेपत्ता होण्यामागे कदाचित तुझा सुद्धा हात आहे असं तो म्हणत होता। आणि या सगळ्यामध्येच इतके टोकाचे वाद झाले की भरलेली बियरची बॉटल या तेजस पवारनं संदीप घोडकेच्या डोक्यात मारली। तो अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडला, डोक्याला मोठ्या प्रमाणात जखमा झालेल्या होत्या, इजा झालेल्या होत्या। अगदीच आपण म्हणावं लागेल की प्रसंगावधान होतं इतरांना म्हणून आजूबाजूच्या लोकांनी तातडीनं त्याला रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि या सगळ्यामध्ये त्याचा जीव वाचला। मात्र दुखापत खूप मोठी झालेली आहे, कारण डोक्यात काचेची बॉटल फोडण्यात आली आहे, मारहाण सुद्धा झालेली आहे किरकोळ स्वरूपाची। पण या सगळ्या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे। आंबेगाव पोलिसात हा गुन्हा दाखल करून तेजस पवारनं हे सगळं नेमकं कशासाठी केलं, या सगळ्या मागे नेमकं कारण काय, खरंच संदीप घोडके आणि तेजस पवारच्या पत्नी या दोघांचं काही कनेक्शन आहे का, किंवा ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत का, आणि जरी असतील तरी सुद्धा अशा पद्धतीनं जीवघेणा हल्ला करणं हे अतिशय कुठल्याही कायद्यामध्ये बसत नाही। त्यामुळे या प्रकरणामध्ये तेजस पवारला कठोरातली कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली जाते मित्र असलेल्या संदीप घोडकेकडून। मात्र आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये सुद्धा संशय, अगदी किरकोळ जरी संशय असेल तरी सुद्धा तो किती टोकाचा ठरू शकतो हे या प्रकरणामुळे पुन्हा एकदा लक्षात येतंय। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।